भारतीय लोकशाही न्यूज मध्ये आपले स्वागत। कार्यकारी संपादक आकाश जळके। कार्यकारी देशव्यापी संपाच्या समर्थनार्थ राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या नेतृत्वाखाली जालना जिल्हाधिकारी कार्यालय व तहसील कार्यालय अंबड येथे कर्मचारी व पंचायत समितीतील अधिकारी व कर्मचारी 2 तास धरणे सत्याग्रह आंदोलन केले। या आंदोलनात विविध विभागांतील कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। जुनी पेन्शन योजना लागू करणे, कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करणे, किमान वेतन वाढविणे, वेतनश्रेणीतील अन्याय दूर करणे आणि कॅशलेस आरोग्य विमा लागू करणे आदी प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले। शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा संघटनांनी दिला आहे। यावेळी आमच्या माध्यमाशी बोलताना सहाय्यक महसूल अधिकारी उद्धव मिसाळ व विस्तार अधिकारी चव्हाण आज या ठिकाणी अखिल भारतीय म्हणजे देशव्यापी संपाचं समर्थनार्थ आम्ही या ठिकाणी कर्मचारी सगळेजण जमलेलो आहोत। प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी, तालुक्याच्या ठिकाणी या संपामध्ये धरणे सध्या सत्याग्रह म्हणजे धरणे आंदोलन चालू आहे। आणि जर शासनाने आमच्या मागण्याचा विचार जर केला नाही तर माननीय विश्वास काटकर साहेब राज्य मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे निमंत्रक यांनी सांगितलेलं आहे की त्याच्यानंतरचं पुढचं आंदोलन जे असेल तर ते बेमुदत संपाचं असेल। यापूर्वी आपण 2 वेळा कर्मचाऱ्याने पूर्ण महाराष्ट्रामध्ये संप पुकारला होता आणि त्यावेळेस माननीय त्यावेळेचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब यांनी विधानसभेमध्ये आश्वासन दिलं होतं की बाबा जुन्या पेन्शनसारखी पेन्शन आम्ही लागू करणार आहोत, तुम्ही तुमच्या आंदोलन मागे घ्या। त्यांच्यावर विश्वास ठेवून कर्मचाऱ्यांनी आंदोलन पाठीमागे घेतलं, परंतु त्याच्यावर कसलीही कारवाई झाली नाही। म्हणून शासनाला जागा करण्यासाठी पुन्हा एकदा संघटनेनं हे आंदोलनाचं हत्यार उपसलेलं आहे। तर या ठिकाणी आम्ही तालुक्यातले सगळ्या विभागाचे, सगळ्या डिपार्टमेंटचे कर्मचारी या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत आणि हे आंदोलन आमचं चालू आहे। मला एक सांगा, तुमचं हे आंदोलन म्हणजे आंदोलन किती वेळ राहणार, का दिवसभर राहणार आहे का काय तसं नियम? आम्ही 2 तास, सध्या 2 तास फक्त धरणे आंदोलन करणार आहोत आणि त्यानंतर जर संघटनेनं ठरवलं, पुढचं काही नियोजन आलं, आम्हाला जर समजलं तर त्याप्रमाणे संघटनेच्या म्हणजे थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं की सरकारला जागा करण्यासाठी तुमचे 2 घंट्याचं धरणे आंदोलन नंतर परत काम चालू आहे? हो, काम नंतर चालू करणार आहोत। जर समजा संघटनेनं काही सूचना दिल्या तर त्याप्रमाणे परत आम्ही आंदोलन पुढे लांबू। तुमच्या प्रमुख मागण्या कोणत्या आहेत? आमच्या बऱ्याचशा मागण्या आहेत की जुनी पेन्शन, आमची सगळ्यात महत्त्वाची जी मागणी आहे ती जुनी पेन्शनची आहे। त्यानंतर कर्मचाऱ्याचं जे खाजगीकरण चालू आहे, तुम्ही पाहता की शासनानं खाजगीकरणामुळं BSNL ही जी छोटीशी कंपनी होती ती टोटल बंद पडली। त्या अगोदर शासन चालवत होतं, त्या कर्मचाऱ्यावर आज उपासमारीची वेळ आलेली आहे। उद्या हे विद्युत बोर्ड हे जर काढून टाकलं तर त्यांच्यावर सुद्धा तीच वेळ येणार आहे। म्हणून कर्मचारी सगळे एकत्र येऊन आम्ही याचा विरोध करीत आहोत खाजगीकरणाचा। आपलं नाव? माझं नाव उद्धव मिसाळ, मी जिल्हा सचिव जुनी पेन्शन संघटना। नमस्कार, मी श्री ए चव्हाण, विस्तार अधिकारी संघटना महाराष्ट्राची आमची जी संघटना आहे त्याचा मी जिल्हाध्यक्ष आहे। आज 12 फेब्रुवारी 2026 रोजी जे देशव्यापी संप आहे आमच्या सर्व कर्मचाऱ्यांचा, तर या संघटनेला आमच्या विस्तार अधिकारी संघटना जे राज्याची यांची सर्वांना आमचा याचा पाठिंबा आहे। आणि खरोखरच शासन जे आमचं खाजगीकरण केलं आहे हे खाजगीकरण बंद व्हायला पाहिजे, कंत्राटी पद्धतसुद्धा बंद व्हायला पाहिजे। त्याच्यानंतर सेवानिवृत्तीचं वय आमचं 60 वर्ष झालं पाहिजे, ही सुद्धा आमची एक मागणी आहे। आणि खरं तर कर्मचाऱ्यांचे जे हक्क आहे तेच त्यांना मिळालं पाहिजे, परंतु सरकार त्यावर गदा आणत आहे आणि यासाठी कर्मचाऱ्यांना म्हणजे नियमित संप पुकारून त्यांच्या विरोधामध्ये आम्हाला हे करावं लागतं, धरणे आंदोलन करावं लागतं। ही म्हणजे खेदाची बाब आहे, असं व्हायला पाहिजे नाही। कारण कर्मचाऱ्याचे जे काही हक्क आहे त्यांना हे त्यांच्या म्हणजे नियमाप्रमाणे आपल्या याच्यामध्ये राज्यघटनेमध्ये जे काही आपले दिलेले कलम आहे त्याप्रमाणे मिळालं पाहिजे, परंतु तसं होत नाही। नियमितपणे सरकार या कर्मचाऱ्यावर गदा आणते आणि मग परत त्यांना त्यांच्या हक्कासाठी भांडावं लागतं। तर हे सर्व बंद झालं पाहिजे। आमच्याजवळ या 1 ते 18 मागण्या आहेत, तर हा देशव्यापी संप आमचा पूर्ण इश्यू झाला पाहिजे, म्हणून आम्ही आज या तहसील कार्यालयासमोर अंबड तहसील कार्यालयात सर्व कर्मचारी बसलेलो आहोत आणि आम्हाला खात्री आहे की आमचा हा संप यशस्वी होईल आणि आमचं महाराष्ट्र राज्य विस्तार अधिकारी संघटना जी आहे ते या सर्व आमच्या म्हणजे याला आजचा जो संप आहे या संपाला आमचा पाठिंबा आहे। धन्यवाद।
त्यानंतरही जर आजचा आमचा संप यशस्वी झाला नाही आणि आमच्या जर मागण्या मान्य झाल्या नाही तर आमचा जो संप आहे आम्ही हा आणखी तीव्र करू अशी मी आपल्याला याच्या धरणे आंदोलनातून ग्वाही देतो. तुमचं नाव? माझं नाव आत्माराम आसाराम चव्हाण, विस्तार अधिकारी, पंचायत समिती अंबड, महाराष्ट्र संघटना जिल्हाध्यक्ष जालना.